हॉट चॉकलेट. किती थंडी आहे आज. हो, पण ह्या ब्लँकेट मध्ये किती मस्त वाटतंय ना, एकदम कोझी कोझी. अगं चिंकी, थोडं ब्लँकेट इकडे कर, माझा पाय बाहेर जातोय. अरे तिकडे केलं तर माझे हात बाहेर जातील ना. हे सगळं काय चाललंय गट्टू चिंकी? आज तुम्ही ब्लँकेटच्या बाहेर येणार नाहीये का? पण तेवढ्यात डोर बेल वाजते आणि गट्टू चिंकीचे सगळे मित्र घरात येतात. अरे मित्रांनो, तुम्ही सगळे इथे? अरे गट्टू, आज सुट्टी आहे ना आणि आम्ही सगळे आपापल्या घरी बोर होत होतो म्हणून इकडे आलो. अरे हे तर खूपच चांगलं केलं मुलांनो. ह्या निमित्ताने का होईला पण मुलं ब्लँकेटच्या बाहेर येतील आणि थोडं खेळतील. मुलांनो, मी लगेच तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. ओके काकू. पण जसं आई किचन मधून स्नॅक्स घेऊन येते ती चकित होऊन जाते. गट्टू चिंकीला ब्लँकेट मधून बाहेर काढण्याऐवजी आता त्यांचे सगळे मित्र त्या ब्लँकेट मध्ये जाऊन बसले होते आणि टीव्ही पाहत होते. वाव, बघा मित्रांनो, हे कार्टून किती मस्त आहे. गट्टूची आयडिया चांगली होती. आपण थंडीचं बाहेर जायला नको, असंच घरामध्ये ब्लँकेटच्या आतमध्ये बसून टीव्ही बघायला हवा. बाहेर केवढी थंडी आहे. अरे मुलांनो, तुम्ही हे काय करताय? हे एकदम चुकीचं आहे. चला ब्लँकेट मधून बाहेर या. आई, आज नको ना प्लीज. आईच्या लक्षात आलं होतं की मुलांना आज मनवणं एवढं काही सोपं नाहीये. त्यामुळे ती काही विचार करते आणि तेवढ्यात तिला एक धमाकेदार आयडिया सुचते. हे चॉकलेट फाउंटन मशीन मी मागच्या आठवड्यात सेल मध्ये घेतलं. आज एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम हॉट चॉकलेट फाउंटन करायचं. हॉलमध्ये बसलेली सगळी मुलं ही गोष्ट ऐकतात आणि सगळे एकत्र म्हणतात, काय? हॉट चॉकलेट फाउंटन? अरे वा काकू, हॉट चॉकलेट फाउंटन. काय मॉन्टी, तू कधी आलास? हो, आणि तुला कोणी आत येऊ दिला? चिंकी, सॉरी आई. मी तर ते शेजारूनच चाललो होतो आणि माझ्या कानावरती हॉट चॉकलेट फाउंटनचा आवाज आला, तर मी धावतच इकडे आलो. काय गट्टू चिंकी, हा मॉन्टी सुद्धा आपल्या सोबत राहणार आहे का? हो बंटी, आपण आई समोर त्याला जा असं म्हणू शकत नाही. पण मॉन्टी, चांगल्या मुलासारखं राहायचं, अजिबात खोड्या नाही. बरं बरं, सगळ्यांनी ऐका. मग आता सगळे तयार आहेत ना हॉट चॉकलेट फाउंटन एन्जॉय करण्यासाठी? हो हो काकू, पण तुम्ही ते कसं बनवणार? सोपं आहे. आधी आपण हॉट चॉकलेट बनवायचं आणि मग त्याला ह्या मशीन मध्ये टाकायचं. काय, इतकं सोपं आहे आई? हो मग काय होतं, आई खूप सारं चॉकलेट मेल्ट करून त्यात थोडंसं दूध ऍड करून त्याला हॉट चॉकलेट बनवते. हे बघा मुलांनो, हे तयार आहे. आता आपण हे मशीन मध्ये टाकायचं. वाव वाव वाव, हे तर एकदम टीव्हीतल्या सारखं आहे. नाही नाही गट्टू, आठवतंय ना आपण एकदा मॉल मध्ये असाच फाउंटन बघितला होता, एकदम सेम. मी टेस्ट करून बघू. गट्टू चॉकलेट फाउंटन मध्ये बोट टाकण्याचा प्रयत्न करतो, पण आई त्याला थांबवते. नाही गट्टू, थांब, अजून तर मेन सरप्राईज बाकी आहे. ते काय काकू? आई एक बाउल काढते आणि सोबतच एक ट्रे ही आणते, ज्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या खाण्याच्या गोष्टी होत्या, जसे मफिन्स, स्ट्रॉबेरी, बनाना, चिप्स वगैरे. ह्या बाउल मध्ये काही चिठ्ठ्या आहेत. तुम्ही आळीपाळीने चिठ्ठ्या काढा आणि ज्याच्या चिठ्ठीमध्ये जे लिहिलं असेल त्याला तेच ह्या चॉकलेट फाउंटन मध्ये बुडवून खावं लागेल. आणि हो, हे बघा, ह्या आहेत आजच्या स्पेशल ब्राउनीज. त्या सगळ्यांना शेवटी मिळतील. मग सांगा, कसा आहे हा खेळ? खूप मस्त आई. आधी मी करतो. बघाच, मला नक्कीच स्ट्रॉबेरी मिळतील. गट्टू लगेचच एक चिठ्ठी काढतो. काय, ह्यात तर फ्रेंच फ्राईज लिहिलंय आई. तर हे घे गट्टू, टूथपिकने फ्रेंच फ्राईज उचल आणि त्याला चॉकलेट मध्ये डीप करून खा. फ्रेंच फ्राईज विथ चॉकलेट. गट्टू फ्रेंच फ्राईजला चॉकलेट फाउंटन मध्ये डीप करतो आणि बाईट घेतो, पण सरप्राइझिंगली ते त्याला एवढंही वाईट लागत नाही. अरे वा, फ्रेंच फ्राईज विथ हॉट चॉकलेट.
हे इतकं वाईटही नाहीये मित्रांनो, खूप यमी आहे. घ्या, तुम्ही सुद्धा ट्राय करा. इयू, तुझी आवड किती वेगळी आहे. चल बाजूला हो, आता माझी पाळी आहे. चिंकी चिठ्ठी उघडते तर त्यामध्ये बनाना लिहिलं होतं. केळं? पण मला केळं अजिबात आवडत नाही. कदाचित ते चॉकलेट सोबत चांगलं लागेल. चिंकी ते खाऊन पाहते तर ते तिला ठीकच वाटतं. हे ठीक होतं, पण इतकं चांगलंही नाही. माहित नाही त्या मफिन्स आणि स्ट्रॉबेरी कोणाला मिळेल. मी बघते, कदाचित मला. पण गुड्डीच्या चिठ्ठीमध्ये तर पिकल निघतं. लोणच्या सोबत चॉकलेट? इयू, माझं नशीब तर तुमच्यापेक्षा वाईट आहे. असंच बंटीच्या चिठ्ठीमध्ये ग्रीन चिली आणि हरीच्या चिठ्ठीमध्येही बनाना निघतं. चला चला सरका बाजूला, आता माझी पाळी. जर आम्हा सगळ्यांना स्ट्रॉबेरीज आणि मफिन्स नाही आले तर तुलाही नाही येणार मॉन्टी. हो, बरोबर बोलला गट्टू. ते तर आत्ताच कळेल. मॉन्टी लगेचच एक चिठ्ठी काढतो आणि त्याला उघडून पाहतो. हे पहा, मी आज सगळ्यात लकी आहे. माझ्या चिठ्ठीत मफिन्स आले आहेत. अरे वा मॉन्टी बाळा, हे घे तुझा मफिन. पण असं कसं होऊ शकतं आई? आम्हा सगळ्यांनाच मफिन्स नाही आला, पण मग ह्यालाच का? अरे गट्टू बाळा, हा तर फक्त एक छोटासा खेळ होता आणि मॉन्टी जिंकला. आता ह्याच्यानंतर मी सगळ्यांना मफिन्स आणि स्ट्रॉबेरीज देईल. काळजी नका करू. पण अगोदर तर मलाच मिळालं ना. पाहिलं तुम्ही सगळ्यांनी. मॉन्टी सगळ्यांना चिडवून मफिन्सला हॉट चॉकलेट मध्ये डीप करतो आणि खायला लागतो. पण त्याच्या नाकावर चॉकलेट लागतं. हे बघून सगळी मुलं हसायला लागतात. वाईट केलं तर वाईटच होईल. बघ, आता तू एकदम जोकर दिसतोयस मॉन्टी. काय काय म्हणताय तुम्ही? तुझ्या नाकाला चॉकलेट लागलंय मॉन्टी. काय हरकत नाही. आता हे मला मफिन चॉकलेट खाण्यावर कॉन्सन्ट्रेट करू दे. मॉन्टीचं बोलणं ऐकून सगळेच जण हसू लागतात. हे घ्या मुलांनो, आजचे स्पेशल ब्राउनीज आणि सोबत स्ट्रॉबेरी सुद्धा. सगळी मुलं एक एक करून ब्राउनीज आणि मफिन्सला चॉकलेट मध्ये डीप करून एन्जॉय करतात. थोड्याच वेळात सगळ्यांच्या चेहऱ्यावरती चॉकलेट लागतं. आता तुम्ही सगळे जोकर दिसताय. हो, बरोबर बोललास. आजचा दिवस तर एकदम बेस्ट होता. हो, थँक्यू आई. हा हॉट चॉकलेट फाउंटन तर मस्त होता. मजाच आली. आणि त्या निमित्ताने का होईना तुम्ही ब्लँकेटच्या बाहेर आलात आणि मजा केली. बरोबर म्हणालात. गट्टू चिंकीचा हँडमेड गोला. रात्रीचे 10 वाजले होते आणि तेवढ्यात घराची डोरबेल वाजते. आज तुम्हाला यायला उशीर झाला. हो, ऑफिसमध्ये खूप काम होतं. पण मी गट्टू चिंकीसाठी स्पेशल गिफ्ट आणलंय. कुठे आहेत दोघं? अहो, ते तर जेवण करून कधीच झोपले. तुम्ही गिफ्ट इथेच ठेवा, सकाळी बघतील ते दोघं. बाबा गट्टू चिंकीचं गिफ्ट टेबलवरती ठेवून देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आज मी एक स्वप्न पाहिलं चिंकी. त्यात दिसलं की बिंगो हत्तीसारखा मोठा झालाय आणि त्याने मला त्याच्या सोंडेत पकडलंय. हळू बोल गट्टू, नाहीतर बिंगोला ऐकून वाईट वाटेल. तेवढ्यात बिंगो तिथे येतो. गुड मॉर्निंग बिंगो. चिंकी, असं वाटतंय की बिंगोला आपल्याला काहीतरी सांगायचंय. तो स्वयंपाकघराकडे बोट दाखवतोय. चल स्वयंपाकघरात जाऊन बघूया. गट्टू, चिंकी आणि बिंगो तिघेही किचन मध्ये येतात आणि डायनिंग टेबलवरती ठेवलेल्या गिफ्ट कडे पाहून म्हणतात, वाव, गिफ्ट. मी हे रात्री तुम्हा दोघांसाठी आणलं होतं. उघडून बघा. वाव, गोळा मेकर. थँक्यू बाबा. वेलकम मुलांनो. अरे वा, ह्याच्या मदतीने तुम्ही घरीच बर्फाचा गोळा बनवू शकता. आई, आम्ही दुपारी आमच्या मित्रांना बोलवू गोळा पार्टीसाठी. बरं ठीक आहे मुलांनो, पण जर नंतर तुम्ही घर स्वच्छ करायला मदत करणार असेल तरच. ये, ओके डन आई. चल गट्टू, सगळ्यांना सांगूया. हो. गट्टू चिंकी फोन करून आपल्या सगळ्या मित्रांना दुपारी घरी बोलावतात.
आणि 2 वाजताच सगळे मित्रमैत्रिणी गट्टू चिंकीच्या घरी येतात. बघा सगळ्यांनी, हा आहे आमचा नवीन गोळा मेकर. अरे वा, हा तर किती मस्त आहे. तसं आपण या मशीन पासून गोळा कसा बनवणार आहोत? लगेच सांगते मित्रांनो. आईने आधीच आपल्यासाठी फ्रीज मधून बर्फाचे तुकडे काढून ठेवलेत. आपल्याला या बर्फाच्या तुकड्यांना या गोळा मेकर मध्ये टाकायचेत. असं. चिंकी गोळा मेकरचं झाकण बाजूला करते आणि त्यात थोडेसे आईस क्यूब्स टाकते. हा, असंच. आणि आता त्याला झाकण लावून आपल्याला हे हँडल फिरवायचंय. अगं चिंकी थांब, आधी खाली भांड तर ठेव, नाहीतर बर्फ खाली पडेल. अरे हो, एकदम बरोबर. एक काम करा, आधी सगळ्यांनी आपापली भांडी निवडा, मग आपण सुरू करूया. आणि मग सगळी मुलं एक एक कलरचा बाऊल आपल्याकडे ठेवून घेतात. चिंकी सगळ्यात अगोदर हरीचा हिरवा बाऊल घेऊन गोला मेकरच्या खाली ठेवते आणि हँडल फिरवायला लागते. 1, 2, 3, चला सुरू. आणि खाली बर्फ त्या बाऊल मध्ये पडायला लागतो. वाव, व चिंकी, तू तर बाऊल मध्येच बर्फाचा डोंगर बनवलास. हो बंटी, चला आता लवकर सगळ्यांनी आपापले भांडी द्या बरं. ओके. बरं मित्रांनो, या गोळ्यामध्ये टाकण्यासाठी मी आईकडनं हा कच्च्या कैरीचा फ्लेवर घेतलाय. आणि हे बघा मित्रांनो, मी हे रूह अफजा घेतलंय. तुम्हीही सांगा की ह्यामधला कुठला फ्लेवर तुमच्या गोळ्यामध्ये टाकायचा आहे. गट्टू, चिंकी, आम्ही सुद्धा आमच्या सोबत घरून काही फ्लेवर सिरप आणलेत. वाव, मग मी सगळ्यांच्या भांड्यामध्ये भरभर अजून बर्फ टाकते आणि मग सगळ्यांनी आपापल्या आवडीचा फ्लेवरचा गोळा बनवा. ओके. मग चिंकी मशीनच्या मदतीनं प्रत्येकाच्या बाउल मध्ये बर्फाचा गोळा बनवते. सगळ्यात अगोदर मी सांगतो, मी घेऊन आलो आहे मँगो स्वीट सिरप. वाव, यम्मी वाटतंय. हरी आपला मँगो फ्लेवर्ड गोळा चमच्यानं एकदा खाऊन पाहतो. हा तर केवढा स्वीट आणि यम्मी आहे. हरी, तुझी जीभ तर तुझ्या गोळ्यासारखी पिवळी झालीये. आता माझी पाळी. बघा मित्रांनो, मी आणलंय हे चॉकलेट सिरप. चॉकलेट गोळ्याचं नाव तर मी आज पहिल्यांदाच ऐकलंय गुड्डी. म्हणूनच तर आज मी नवीन काहीतरी तयार करणार आहे. हा, इतकं बोलून गुड्डी चॉकलेट सिरप टाकून ब्राऊन चॉकलेटचा गोळा बनवते आणि सगळे तिचा गोळा ट्राय करतात. हा इतकाही वाईट नाहीये, पण इतकाही छान नाहीये. आतापर्यंतचा बेस्ट गोळा तर हरीचाच होता, मँगो फ्लेवर. कदाचित माझी ही चॉकलेट फ्लेवरची आयडिया तर चांगली नव्हती. नवीन इन्व्हेन्शन फेल्ड. चला चला, आता माझी वेळ. मी माझ्यासोबत आता आणलेलं आहे स्ट्रॉबेरी सिरप. माझी आई हे सिरप माझ्या आवडीचा स्ट्रॉबेरी केक बनवायला यूज करते. हो, टाकून बघ बर बंटी. स्ट्रॉबेरी सिरप बर्फाच्या गोळ्यावरती टाकून बंटी पिंक गोळा बनवतो आणि टेस्ट करतो. यम्मी. पण बघा, आता मी अजून एक कमाल करतो. बंटी एक ग्लास घेतो आणि त्यामध्ये आपला सगळा बर्फ टाकतो. अरे, हे काय केलंस बंटी? आता बनेल खरा बर्फाचा गोळा. हे पहा आता मी काय माझ्यासोबत आणलंय. बंटी आपल्या खिशातनं कुल्फी स्टिक सुद्धा काढतो आणि एक स्टिक ग्लास मध्ये टाकतो. अब्राकाडाब्रा, गिले गिले छू. हे बघून सगळी मुलं टाळ्या वाजवू लागतात. वाव बंटी, तू तर जिनियस आहेस. हे तर मी करू शकतो. चला वा बाजूला सगळे. आता बनेल माझा मास्टर गोला. आणि मग मॉन्टी एका काळ्या रंगाची बाटली काढतो. हे काय मॉन्टी? हे आहे माझं स्पेशल कोला ड्रिंक. आणि मग मॉन्टी आपल्या बर्फावरती ते कोला ड्रिंक टाकून देतो आणि मग आता जाईल याच्यावरती सॉल्ट. मॉन्टीला हे सगळं करताना बघून सगळे मित्र एकमेकांकडे बघून म्हणतात, माहित नाही हा मॉन्टी कसा गोळा बनवतोय मित्रांनो. जे काही आहे खूपच खतरनाक वाटतोय. झाला रेडी. आता सगळेजण पटापट टेस्ट करून बघा. काय? आम्हाला try करावं करावं लागेल? हो, अगदी.
इच्छा नसताना सुद्धा सगळेजण मॉन्टीचा गोळा ट्राय करतात. मॉन्टी, तू ह्यामध्ये जास्त मीठ टाकलंयस. हो, बरोबर बोलला गट्टू. हा एकदम विचित्र आहे. काय? असं होऊ शकत नाही. मॉन्टी स्वतः सुद्धा टेस्ट करतो. एवढाही काही वाईट नाही. ही मास्टर डिश आहे. तुम्हाला लोकांना नाही कळायचं. ओ नो, हे काय झालं माझ्या बर्फाच्या गोळ्याला? अरे नाही, मास्टर शेफ मॉन्टीचा गोळा पडला. पण तुम्ही काळजी करू नका सर. आता आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी खास गोळा बनवू. काय? नाही नाही, त्याची काही गरज नाही. अरे असं कसं नाही? तुम्ही आम्हाला इतकी मस्त डिश खायला घातली, मग आम्ही खायला घालू. आणि मग चिंकी एक नवीन बाउल घेऊन गोळा मेकर मधून पुन्हा काही बर्फ काढते. आणि मग सगळे मित्र मिळून त्या गोळ्यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स टाकू लागतात. हे टाका. आणि हे तर खूप गरजेचं आहे. हे पण टाकते. हे सुद्धा. थोडंसं चॉकलेट सिरप सुद्धा. ओहो, हे तुम्ही सगळं काय बनवताय? मलाही दाखवा. हे घे. झाला मॉन्टी, आता लवकर हा खाऊन बघ. असं वाटतं आता ट्राय करावंच लागेल. मॉन्टी एक स्पून ट्राय करतो, पण त्याची जीभ जळू लागते. तिखट तिखट, पाणी पाणी पाणी. मॉन्टीला पळताना बघून बिंगो सुद्धा त्याच्या पाठीमागे धावायला लागतो. हे बघून सगळे मित्र हसायला लागतात. हा हँडमेड गोळा पार्टी करण्याची तर मजाच आली. काय हो ना मित्रांनो? हा, बरोबर म्हणालास. नाही, अजिबात बरोबर नाही म्हणालास. हेल्दी रुटीन. रविवारच्या दिवशी सकाळी सकाळी बाबा गट्टू चिंकीला घेऊन जॉगिंगला निघून जातात. चला मुलांनो, आज आपल्याला कमीत कमी 2 किलोमीटर चालायचंय बरं. 2 किलोमीटर तर काहीच नाही बाबा. मी तर आरामात 5 किलोमीटर पर्यंत पळू शकतो. आणि मी 10 किलोमीटर पर्यंत. ओहो, चला मुलांनो, मग बघूयात अगोदर आज कोण थकतंय. येस, लेट्स गो. बाबा, गट्टू आणि चिंकी घरातून बाहेर पडतात आणि एकत्रच धावू लागतात. पण अगदी थोड्या अंतरापर्यंत पळाल्यानंतर गट्टू चिंकी दोघेही थकतात आणि एका बेंचवरती बसून पाणी पिऊ लागतात. अरे काय झालं मुलांनो? बाबा, आम्ही थकलो. आतापर्यंत तर 2 किलोमीटर झाले असतील ना? हो हो गट्टू, मग काय 2 किलोमीटर तर आरामात झाले असतील. काय? अरे नाही नाही मुलांनो, आता तर फक्त आपण 500 मीटरच कव्हर केलंय. अजून तर आपण आपल्या टार्गेट डिस्टन्सचा अर्धाही गेलो नाहीये. बाबांचं बोलणं ऐकून गट्टू चिंकीचं तर डोकंच गरगरतं. काय? आणि आम्ही तर आत्ताच थकलोय बाबा. यापेक्षा जास्त आम्ही पळू नाही शकत. हो, माझे पायही दुखायला लागलेत बाबा. काय? बरं ठीक आहे, कमीत कमी 1 किलोमीटर तरी कव्हर करा. नाही नाही बाबा, परतही यायचंय ना. आमच्याकडनं नाही होणार. हो, बरोबर बोलला गट्टू. ओहो, हे तर खूप चुकीचं आहे मुलांनो. तुम्ही दोघं एवढं लवकर कसे थकलात? अच्छा चला ठीक आहे, आपण आता घरी जाऊया. गट्टू चिंकी थकल्यामुळे बाबांना सुद्धा परत घरी यावं लागतं. तिथे घरी आई सगळ्यांची वाट पाहत होती. अरे, मला वाटलंच नव्हतं तुम्ही इतक्या लवकर याल. अगं, या गट्टू चिंकीलाच पहा ना, फक्त 500 मीटर जाऊनच थकलेत हे. बाबांचं हे बोलणं ऐकून आई आश्चर्य करते. काय, इतक्या लवकर? तुम्ही दोघं तर मुलं आहात आणि मुलं मोठ्यांपेक्षा जास्त ऍक्टिव्ह असतात. तुम्ही तर बाबांपेक्षा दुप्पट पळायला हवं होतं. मला तर वाटतंय हे त्यांचं खराब डाएटमुळे आहे असं. बरोबर आहे तुमचं. काल रात्री सुद्धा हट्ट करून ह्यांनी पिझ्झा मागवला होता आणि सध्या हे दोघं संध्याकाळी अभ्यास करून खेळायलाही जात नाही. घरातच व्हिडिओ गेम खेळत असतात. बस हेच तर कारण आहे यांचं एवढं थकण्याचं. बाहेरचं वेडे विचित्र खायचं आणि अजिबात एक्सरसाइज करायचं नाही. गट्टू चिंकी एकदम शांत बसून आईबाबांचं रागावणं ऐकत होते. ठीक आहे बाबा, आता आम्ही बाहेरचं नाही खाणार. हो बाबा, फक्त एवढंच नाही मुलांनो, आता मी तुमच्यासाठी एक खास हेल्थ रुटीन बनवेन, ज्यामध्ये तुम्हा तिघांना मी सकाळी सकाळी हेल्दी ग्रीन ज्युसेस देईल आणि नंतर पूर्ण दिवस सुद्धा तुम्हाला हेल्दी खावं लागेल. जंक फूड फक्त आठवड्यातनं एकदा. आईचं ते बोलणं ऐकून गट्टू चिंकी आश्चर्य करतात. तेवढ्यात आई किचन मध्ये जाते आणि हातामध्ये ग्रीन कलरचं ज्यूस घेऊन येते. हे पाहून गट्टू चिंकी घाबरतात.
घ्या मुलांनो, आजही मी ज्यूस बनवलाय, हे प्या. काय? अगं हे कसलं ज्यूस आहे आई? हे तर दिसायला अजिबातच छान नाही आई. मुलांनो, ही माझी खास रेसिपी आहे. हा पालकाचा ज्यूस आहे, जो खूप हेल्दी आहे. हे प्यायला सुद्धा खूप छान आहे. घ्या, पिऊन बघा. आणि हे घ्या, तुम्हीही प्या. काय? मलाही प्यावं लागेल? हो, सगळ्यांनाच प्यावं लागेल. गट्टू चिंकी घाबरतच ते ग्लास उचलतात, पण त्यांना त्या पालकाच्या ग्रीन ज्यूसकडे बघूनच खूप भीती वाटत होती. अगं आपण कसा प्यायचा चिंकी? ह्याचा तर वासही छान नाहीये. आता प्यायला तर लागेलच ना गट्टू, आपल्याला आई सोडणार नाहीये. गट्टू चिंकी पाहतात की बाबा एकाच घोटामध्ये सगळं ज्यूस पिऊन टाकतात. हे काय बाबा, तुम्ही तर एकदमच पिऊन टाकलं. हे खरंच चांगलंय? नाही नाही गट्टू, याची चव तर चांगली नाहीये, पण मला माहितीये की हे खूप फायदेशीर आहे, त्यामुळे मी याला औषध समजून प्यायलं. तुम्ही पण तसंच प्या. बाबा तर हे एवढं बोलून तिथून निघून जातात, कारण त्यांना ऑफिससाठी उशीर होत होता. इकडे गट्टू चिंकी मात्र विचारात पडतात. गट्टू, बाबांनी तर हे अगदी सहज प्यायलं. नक्कीच हे इतकं वाईट पण नसणार. हो चिंकी, चल आपणही पिऊया. गट्टू चिंकी, काही झालं तरी थांबायचं नाही, एका दमात पिऊन टाकायचं. ओके आई. जसं गट्टू चिंकी त्या ज्यूसचा एक घोट घेतात, त्यांना त्याची चव खूप वाईट लागते. पण समोर आई उभी असलेली पाहून ते एकाच घोटात सगळं संपवतात. आई, हे अजिबातच चांगलं नाहीये. हो आई, खूपच बेकार होतं. व्हेरी गुड मुलांनो. चला, आता तुम्ही दोघं नाश्ता करा. मी काकडी आणि ब्राऊन ब्रेडचे हेल्दी सँडविचेस बनवले आहेत. गट्टू चिंकी ते सँडविचेस खाऊन शाळेसाठी तयार होतात आणि शाळेमध्ये निघून जातात. आईने त्या दोघांनाही डब्यामध्ये सॅलड दिलं होतं. ओफो चिंकी, आता आपल्याला आईचं हेल्दी रुटीन पाळावंच लागेल. तिने आपल्याला डब्यात सुद्धा सॅलड दिलंय. नक्कीच जेव्हा आपण घरी जाऊ तेव्हा दुपारी हेल्दीच बनवलं असेल. हो, आणि ज्याची चव अजिबात चांगली नसेल. पण काय करू शकतो चिंकी, घरी तर जावंच लागेल आणि दुपारी जेवावंही लागेल. मग गट्टू चिंकी शाळा सुटल्यानंतर घरी येतात आणि आई त्यांना खुश होऊन पाहत म्हणते, या मुलांनो, लवकर हातपाय धुवा, जेवण तयार आहे. पण गट्टू चिंकी तर अजिबातच लंचसाठी एक्सायटेड नव्हते. ते दुःखी होऊन डायनिंग टेबलवरती जाऊन बसतात. अरे मुलांनो, काय झालं? इतके दुःखी काय? आताही आम्हाला तू काहीतरी हेल्दीच देशील आई. हो मुलांनो, ते तर गरजेचं आहे ना. पण आई, त्याची चव अजिबात चांगली नसते. पण मुलांनो, मी तर दुपारी जेवायला तुमचं आवडतं इडली सांबार बनवलंय. हे ऐकून गट्टू चिंकी खूप खुश होतात. काय? इडली सांबार? वाव आई. हो मुलांनो, हे घ्या. आई दोघांनाही गरम गरम इडली सांबर सर्व करते. पण आई, तू आम्हाला हे का जेवायला देतीये? आम्हाला वाटलं होतं की तू आम्हाला हेल्दी रुटीन देशील. अरे मुलांनो, हे इडली सांबारही खूप हेल्दी आहे. या सांबारमध्ये खूप भाज्या आहेत आणि इडली सुद्धा तांदळाची आहे. हे खूप हेल्दी आहे. जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला चवीसोबत हेल्दी खाणं सुद्धा मिळू शकतं. आई, ही इडली तर खूप यम्मी आहे. वाव आई, तुझं हेल्दी रुटीन तर खूपच मस्त आहे. हो मुलांनो, पण तुम्हाला सकाळी सकाळी ज्यूस आणि टिफिनमध्ये सॅलड सुद्धा खावं लागेल. तरच मी तुमच्यासाठी चविष्ट पदार्थ बनवेन, जी हेल्दी सुद्धा असतील. ठीक आहे आई, डील. यम्मी. मग रात्री आई सगळ्यांसाठी पनीर डोसा आणि सांबार बनवते आणि सगळ्यांना खाणं खूप आवडतं. एवढंच नाही तर सगळ्यांना आई डिनर नंतर गरम दूधही देते. आजचा दिवस तर खूपच हेल्दी होता आई. बरोबर बोललास गट्टू. आता आपला रोजचा दिवस असंच हेल्दी खाण्याचा असेल. आणि उद्या सकाळी मी तुम्हा दोघांना ज्यूस सोबत ताजी फळेही देईन. आजच संध्याकाळी मी बाजारातून आणलीय. फळं तर मला खूपच आवडतात आई. हो चिंकी बेटा, आणि ते चॉकलेट्सपेक्षा खूप हेल्दी असतात. जेव्हा तुला गोड चॉकलेट खावंसं वाटेल तर तू गोड गोड फळं खाऊ शकतेस. ओके बाबा. अशा प्रकारे आई आपलं हेल्दी रुटीन सगळ्यांना फॉलो करायला लावते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.